गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11th कॉमर्ससाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत जर्नल आणि या टॉपिकचे आपले प्रॉब्लेम सुरू आहे. आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम, बऱ्याच ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये दिसतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की आपण जर्नल एंट्री कशा करत आहोत. तर आज पण एक नवीन प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आणि अजून एक महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सहज मिळू शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे, जर्नल एंट्रीचा ट्रान्झॅक्शन दिले जातात आणि त्या ट्रान्झॅक्शनवरून आपण जर्नल एंट्रीज तयार करत असतो. तर जर्नलाइज दी फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन दी बुक्स ऑफ मिस्टर वर्मा आणि डेट दिलेली आहे एप्रिल 2025. मग अगोदर आपण डेट लिहून घेऊया, एप्रिल 2025. डेट कॉलममध्ये एप्रिल 2025 1 तारीख आणि 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघा. स्टार्टेड बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली 1,80,000. आतापर्यंत फक्त स्टार्टेड बिझनेस विथ कॅश एवढंच असायचं. या ट्रान्झॅक्शनमध्ये अजून बघा, कॅश सोबत बिल्डिंग पण आणलेली आहे 1,50,000 आणि फर्निचर पण आहे 20,000. तर कॅश आपली असेट आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि यासोबत अजून जर इतर असेट दिलेले असतील, बिल्डिंग आणि फर्निचर वगैरे, तर त्या सगळ्या असेट आपण बिल्डिंग, कॅश वगैरे सगळे आपण बिझनेस सुरू करण्यासाठी आणत असतो. मग कॅश आपण काय करतो, प्रत्येक ट्रान्झॅक्शन या टेक्निकने वापरतो की कॅश येणार का जाणार. तर बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली म्हणजे कॅश बिझनेसकडे येणार, मग कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. मग आपण या एंट्रीमध्ये प्रत्येक वेळेस कॅश अकाउंट डेबिट करतो. मग कॅश अकाउंट डेबिट आणि आपण डायरेक्ट काय करतो, टू कॅपिटल अकाउंट. बिझनेसचा ओनर कॅश आणत असतो म्हणून टू कॅपिटल अकाउंट. परंतु लगेच कॅपिटल अकाउंट क्रेडिटला घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. कॅश सोबत बिल्डिंग आणि फर्निचर पण आलेले आहे आणि बिल्डिंग आणि फर्निचर सुद्धा असेट आहे. मग बिझनेस सुरू करण्यासाठी जर असेट आणलेले असतील तर असेट रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे आलं ते डेबिट करा. मग बिझनेससाठी काय कोणत्या असेट आल्या, बिल्डिंग आणि फर्निचर. तर बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश सोबत जर असेट पण आले असतील तर त्या सगळ्या असेट डेबिटलाच घ्यायचे, म्हणजे कॅश सोबत. मग काय आहे, बिल्डिंग, मग लिहा बिल्डिंग अकाउंट डेबिट. बिल्डिंग अकाउंट डेबिट. अजून काय आणलं, फर्निचर. फर्निचर अकाउंट डेबिट. आणि सगळं संपल्यानंतर आपण या एंट्रीमध्ये सगळं हे कोण आणत असतं, बिझनेसचा ओनर. बिझनेसचा ओनर म्हणजे आपण त्याच्यासाठी एक अकाउंट बनवतो, कोणता, कॅपिटल अकाउंट. मग इथे या एंट्रीमध्ये टू कॅपिटल अकाउंट लिहित चला शेवटी, टू कॅपिटल अकाउंट. आणि अमाऊंट लिहा, कॅश किती आणली, कॅश समोर लिहा 1,80,000. त्याच्यानंतर बिल्डिंग किती आहे, प्रॉब्लेम बघा, बिल्डिंग आहे 1,50,000, 1,50,000 आणि फर्निचर आहे 20,000. मग फर्निचर समोर लिहा 20,000 आणि या सगळ्यांची टोटल कॅपिटल समोर लिहायची. मग किती झाली याची टोटल, 1,80,000 आणि 1,50,000 2,80,000 आणि 3,30,000 आणि 20, 3,50,000. मग यांची टोटल झाली 3,50,000. ती टोटल लिहायची क्रेडिटला. इक्वल झाले पाहिजे डेबिट आणि क्रेडिट. मग डेबिट आणि क्रेडिट आपले इक्वल झाले 3,50,000. नॅरेशन बिंग स्टार्टेड बिझनेस विथ, आपण फक्त कॅश लिहायचो. आता काय आहे, कॅश कॉमा बिल्डिंग अँड फर्निचर. तर जे बिझनेस सुरू करण्यासाठी आणलं त्या असेट सगळ्या डेबिटला कॅश सोबत लिहित चला, बिल्डिंग अकाउंट, फर्निचर अकाउंट. समजा बिझनेस सुरू करण्यासाठी एखादी लायबिलिटीचा उल्लेख केला असेल तर असेट आपण डेबिटला लिहितो या एंट्रीमध्ये. लायबिलिटी, लोन वगैरे आणलं असेल तर लोन लायबिलिटी आहे. लायबिलिटी जर आली बिझनेस सुरू करण्यासाठी तर ती क्रेडिटला लिहित चला कॅपिटल सोबत. तर या पद्धतीने एंट्री करा. आता इथं एकापेक्षा जास्त डेबिट आले म्हणजे ही झाली कंबाईन एंट्री. आणि जर फक्त कॅश अकाउंट टू कॅपिटल अकाउंट केली असती तर ती झाली सिंपल जर्नल एंट्री. तर बिझनेस सुरू करण्यासाठी ज्या ज्या असेट आल्या त्या कॅश सोबत डेबिटला लिहा आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिटला लिहा. दुसरा ट्रान्झॅक्शन 3 तारीख. मग 3 तारखेचं ट्रान्झॅक्शन
पेड म्हणजे देणे. काय दिलं? रेंट म्हणजे भाडं. मग भाडं दिल्यामुळे कॅश येणार का जाणार? कॅश जाणार. मग कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट. आणि कशामुळे गेली? रेंट. मग रेंट अकाउंट डेबिट. मग एंट्री करा. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि किती रेंट देतो आहोत आपण? 30,000. मग लिहा, डेबिटला लिहा 30,000, क्रेडिटला लिहा 30,000. नॅरेशन बिंग रेंट पेड, बिंग रेंट पेड. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो, परचेस मशिनरी. परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये असेट दिली तर असेट अकाउंट वापरायचं. परचेस मशिनरी ₹50,000. GST सांगितलं. मग GST सांगितलं तर 2 GST घ्यावे लागतील, CGST आणि SGST. आपण 18चे निम्मे 9% घ्यायचे. मग आता सांगा, परचेसमुळे कॅश येणार का जाणार? कॅश जाणार. मग जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि परचेस अकाउंट डेबिटला. पण परचेसऐवजी काय? मशिनरी. मग मशिनरी अकाउंट डेबिट. डेट आहे 6 तारीख. मशिनरी अकाउंट डेबिट. मशिनरी अकाउंट डेबिट. आता डेबिटला मशिनरी आली, टू कॅश लिहितो आपण, परंतु कॅश अगोदर GST वापरायची, कारण GST नसती तर डायरेक्ट आपण लिहिलं असतं टू कॅश. पण GST आहे तर GST आपण वस्तूसोबत म्हणजे असेट सोबतच लिहितो. मग इथं डेबिटला GST लिहायचे. परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये डेबिटला, आणि डेबिटला लिहिताना आपण इनपुट शब्द वापरतो. मग इनपुट CGST अकाउंट डेबिट, परत इनपुट SGST अकाउंट डेबिट. आणि आता लिहायचं मग तुमची काय जाणार? कॅश जाणार आहे, म्हणून टू कॅश अकाउंट. तर या पद्धतीने एंट्री करा. आता अमाऊंट लिहिताना कॅश आपण GST सोबत अमाऊंट लिहितो. मग कॅशची अमाऊंट सगळ्यात शेवटी, यांची टोटल. मग मशिनरी कितीला खरेदी केली? 50,000. मशिनरीच्या समोर लिहा 50,000. आता त्याच्यावर 18% GST, त्याच्यापैकी 9% CGST, 9% SGST. मग 50,000वर 9% काढा. 50,000मधून 2 झिरो कट केले तर 1% म्हणजे 500. आणि 500 गुणिले 9 मग किती येतात? 5 9 45 म्हणजे 4,500. मग 4,500 CGST, 4,500 SGST. आणि टोटल ती कॅशला द्यायची 50 आणि हे 9 59,000. तर या पद्धतीने तुम्ही अमाऊंट तयार करायच्या. 59,000. नॅरेशन बिंग मशिनरी परचेस विथ किती टक्के GST? 18% GST. त्याच्यापैकी 18% पैकी 9% CGST, 9% SGST. या पद्धतीने आपण दाखवलं. विद्यार्थी मित्रांनो, GSTचं ट्रान्झॅक्शन परचेसची एंट्री असेल तर डेबिटला आणि सेलची एंट्री असेल तर क्रेडिटला. मग आता सेल, सोल्ड कॉम्प्युटर 60,000, 18% GST. परत GST आलं. आत्ताच सांगितलं होतं परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये GST डेबिटला, सेलच्या ट्रान्झॅक्शनमध्ये क्रेडिटला. मग 8 तारीख. आता सेल्स केल्यामुळे कॅश येणार का जाणार? कॅश येणार. मग कॅश अकाउंट डेबिटला. मग लिहा कॅश अकाउंट डेबिट. आता कॅश येणार, कॅश अकाउंट डेबिट. परचेसमुळे कॅश जाते म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला, पण सेल्समुळे येते म्हणून कॅश अकाउंट डेबिटला. टू, आता काय सेल केलं? कम्प्युटर, असेटचं नाव लिहायचं. जर गुड्स असते तर आपण टू सेल्स अकाउंट लिहिलं असतं, पण सेल्सऐवजी आता असेट दिलं तर टू कम्प्युटर अकाउंट. टू कम्प्युटर अकाउंट. आणि तुम्हाला सांगितलं आहे की याच्यासोबत GST आहे, तर GST सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये सांगितलं तर क्रेडिटला घ्यायचे, म्हणजे कम्प्युटरसोबत, असेटसोबत, कॅशसोबत आपण GST घेत नाही. मग डेबिटला इनपुट CGST म्हणतो, क्रेडिटला आपण आउटपुट शब्द वापरतो. मग 2 GST लावा, आउटपुट CGST अकाउंट आणि 2 आउटपुट SGST अकाउंट. आणि अमाऊंट लिहिताना कॅशची अमाऊंट आपण नंतर लिहितो. मग कम्प्युटर कितीला विकलं आहे बघा तिथं? 60,000. मग कम्प्युटर समोर क्रेडिटला लिहा 60,000. कम्प्युटर क्रेडिटला आहे, मग क्रेडिटला लिहा 60,000. त्याच्यावर 18%, 9% CGST, 9% SGST. मग 60,000मधून 2 झिरो कट केले तर 600. मग 600 गुणिले 9% करा.
मग 6 9 54 5400. मग CGST आली 5400 आणि SGST सुद्धा किती येणार 5400 आणि टोटल यांची कॅश समोर लिहा. मग 60 आणि 5400 5400 10 800 70800. मग कॅश समोर लिहा 70800. डेबिट आणि क्रेडिट इक्वल झालं पाहिजे. तर नॅरेशन लिहा. हे मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवले. इरेज करू आपण. नॅरेशन आता सोल्ड केलं. मग सोल्ड लिहा बिंग कम्प्युटर सोल्ड किंवा सोल्ड कम्प्युटर असं पण लिहू शकतात. कम्प्युटर सोल्ड विथ 18% GST 18% GST. झालं GSTच्या एंट्र्या. GSTच्या दोन्ही एंट्र्या तुमच्या समोर आहे. डेबिटमध्ये परचेसमध्ये डेबिटला GST घ्यायचा आणि सेल्समध्ये क्रेडिटला GST. इनपुट आणि आउटपुट शब्द वापरून. त्याच्यानंतर 11 तारीख डिपॉझिटेड कॅश इन टू बँक. कॅश भरली बँकेमध्ये. मग कॅश येणार का जाणार. कॅश जाणार. कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट. आणि कशात गेली बँकेत. मग बँक अकाउंट डेबिट. मग लिहा 11 तारीख 11 डेट लिहा. बँकेमध्ये कॅश जाणार म्हणून बँक अकाउंट डेबिट टू कॅश आपली जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट टू कॅश अकाउंट. किती आहे बघा 11 तारीख 30,000. मग अमाऊंट लिहा. डेबिटला 30,000 क्रेडिटला 30,000. नॅरेशन बिंग डिपॉझिटेड कॅश इनटू बँक. बँकेमध्ये कॅश भरली. या पद्धतीने आपण एंट्री सोडवणार. जागा आता ॲडजस्ट करून घेऊ. जागा आपण वरती घेऊ. एवढ्या जनरल एंट्री आपल्या झालेल्या आहे. पुढच्या जनरल एंट्री याला वरती घेऊ आणि पुढच्या जनरल एंट्री सोडवूया. मग 11 तारखेपर्यंत आलो आपण. पुढचीच सोडवा 14 तारीख. मग 14 तारखेला लिहा डेटमध्ये. 14 तारखेला बघा काय दिलं. परचेस गुड्स फ्रॉम निलेश ₹10,000 ऑन क्रेडिट. भरपूर वेळ शिकवलं मी तुम्हाला. उधारीचा व्यवहार आहे. उधारीच्या व्यवहारामध्ये कॅश ऐवजी व्यक्तीचं नाव. मग परचेसमुळे कॅश येते का जाते. मग कॅश अकाउंट क्रेडिट आणि गुड्स आहे. मग परचेस अकाउंट डेबिट. मग परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग एंट्री लिहा परचेस अकाउंट डेबिट टू कॅश जाते म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. परंतु कॅश ऐवजी व्यक्तीचं नाव लिहा कारण व्यवहार उधारीचा आहे. मग कॅश ऐवजी कुणाला विकलं. कुणाकडून खरेदी केला निलेश. मग टू निलेश अकाउंट. जर उधारीचा व्यवहार नसता तर आपण कॅश अकाउंट लिहिलं असतं. किती आहे 10,000. मग डेबिटला लिहा 10,000 क्रेडिटला लिहा 10,000. नॅरेशन बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. उधारीवर खरेदी केले फ्रॉम निलेश असं पण लिहू शकता तुम्ही. पण आपण शॉर्टमध्ये नॅरेशन लिहिला फ्रॉम निलेश. पुढचं ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो 14 तारीख झाली. 17 तारीख सोल्ड गुड्स. मग लिहा आता परचेसचं झालं. आता सेलचं आणि तो पण ट्रान्झॅक्शन क्रेडिट उधारीचं आहे. फक्त कॅश ऐवजी व्यक्तीचं नाव लिहायचं. मग सोल्ड गुड्स सेल केल्यामुळे विकल्यामुळे कॅश येणार का जाणार येणार. मग कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स सांगितलं. मग सेल्स अकाउंट. मग कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट ही एंट्री होते. पण कॅश ऐवजी व्यवहार उधारीचा आहे तर रिया. मग रिया अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग लिहा 17 तारीख कॅश ऐवजी रियाचं नाव लिहा रिया अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट बघा 20,000. मग डेबिटला लिहा 20,000 क्रेडिटला लिहा 20,000. नॅरेशन बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. वस्तू उधारीवर विकल्या. उधारीवर जर विकल्या नसता तर आपला एंट्री काय झाली असती कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. परंतु उधारीवर आहे म्हणून व्यक्तीचं नाव. 20 तारीख रिसिव्ड कमिशन. मग लिहा 20 तारीख रिसिव्ड म्हणजे मिळणे. मग काय मिळालं आपल्याला कमिशन मिळालं. कमिशन मिळालं म्हणजे कॅश आली. कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट कमिशन अकाउंट क्रेडिट. मग लिहा एंट्री फटाफट एंट्री करता आले पाहिजे. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. आणि किती आहे बघा 2,000. मग अमाऊंट लिहा 2,000 डेबिटला 2,000 क्रेडिटला. नॅरेशन बिंग कमिशन रिसिव्ड. कमिशन आपल्याला मिळत आहे. बिंग कमिशन रिसिव्ड.
इतकं सोपं आहे. फक्त कॅश आली म्हणून कॅश डेबिटला, कमिशन अकाउंट क्रेडिटला. त्याच्यानंतर पेड शब्द आलं. 24 तारीख. रिसिव्ड म्हणजे मिळणे, पेड म्हणजे देणे. मग काय दिलं? 5,000 रुपये दिले टू सागर बाय चेक. चेकचा उल्लेख आला. चेक म्हणजे बँक. चेकचा उल्लेख आला तर कॅश ऐवजी फक्त बँक. पण ट्रिक वापरा. पेड केल्यामुळे कॅश येणार का जाणार. मग कॅश अकाउंट क्रेडिटला आणि कुणाला दिले? सागर. मग सागर अकाउंट डेबिटला. मग एंट्री काय होणार? सागर अकाउंट डेबिट. ओरिजिनल एंट्री कॅश अकाउंट आली पाहिजे, कारण आपला कॅश कमी होणार. परंतु त्याला कॅश नाही दिली, चेक दिला. मग चेक दिला तर आपला कॅश बॅलन्स कमी नाही होणार, बँकेचा बॅलन्स कमी होणार. मग चेक आलं तर कॅश ऐवजी फक्त बँक अकाउंट वापरा. मग टू बँक अकाउंट. सागर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कॅश आपली गेली, बँकेतून गेली. अमाऊंट किती? 5,000. डेबिटला लिहा 5,000, क्रेडिटला लिहा 5,000. नॅरेशन. बिंग पेड टू सागर बाय चेक. कसे पेड केले? चेकने पेड केले. 24 तारीख झाली विद्यार्थी मित्रांनो. आता 27 तारीख. मग डेट कॉलममध्ये लिहा 27 तारीख. आणि 27 तारीख आणि 30 तारीख रिटर्नचे ट्रान्झॅक्शन आहे. नवीन ट्रान्झॅक्शन आज आपण शिकतोय. रिटर्न, गुड्स रिटर्न. वस्तू परत पाठवल्या किंवा वस्तू परत आल्या. तर गुड्स रिटर्नचे ट्रान्झॅक्शन फक्त दोनच प्रकारचे असतात, परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न. मग ते एकतर खरेदी केलेला माल परत येऊ शकतो किंवा विकलेला माल परत येऊ शकतो. म्हणजे रिटर्नचा ट्रान्झॅक्शन फक्त परचेस आणि सेल्सशी संबंधित असतो. मग हा कोणता रिटर्न आहे ओळखा. गुड्स वर्थ ₹3,000 रिटर्न बाय रिया. रिटर्न बाय रियाकडून आल्या. मग रियाचा संबंध, आता रियाकडून आल्या म्हणजे आपण तिला विकले असेल आणि हे पण नाही समजलं तर मागच्या परचेस आणि सेलच्या एंट्रीमध्ये फक्त रिया बघायचं. रिया कोणत्या एंट्रीमध्ये? तर इथं बघा रिया कोणत्या एंट्रीमध्ये? सेल्सच्या एंट्रीमध्ये. म्हणजे रियाला आपण वस्तू विकल्या होत्या आणि त्या वस्तू आता रिटर्न आल्या. मग या कोणत्या वस्तू रिटर्न आहे? परचेस रिटर्न का सेल्स रिटर्न? मग रिया सेल्समध्ये होते म्हणजे सेल्स रिटर्न. मग काय आहे या? सेल्स रिटर्न. आणि सेल्स रिटर्नला एक शब्द वापरतात विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला इथं शिकवतो, हे लक्ष द्या. परचेस रिटर्न जर असेल आणि सेल्स रिटर्न, मी थेरी लेक्चरमध्ये शिकवलंच होतं तरी पण आत्ता पण दाखवतोय. परचेस रिटर्नला तुम्ही शब्द वापरा रिटर्न आउटवर्ड. परचेस रिटर्नला तुम्ही म्हणा रिटर्न आउटवर्ड. खरेदी केलेला माल परत आला तर. आणि सेल्स केलेला माल परत आला तर त्याला तुम्ही म्हणू शकतात रिटर्न इनवर्ड. तर आता मला सांगा, आपल्या कोणत्या वस्तू रियाकडून आल्या परत? सेल्स रिटर्न. मग रिटर्न इनवर्ड शब्द वापरायचा. आता 17 तारखेला आपण वस्तू विकल्या होत्या. 17 तारखेला फक्त एक एंट्री बघायची, फक्त शॉर्टकट. रिया या एंट्रीमध्ये सेल्स केलं होतं. सेल्स कुठे आहे? क्रेडिटला. आता तो माल परत आला. मग सेल्स केलेला माल जर परत आला तर ऑपोजिट ट्रान्झॅक्शन, ऑपोजिट एंट्री करायची. अगोदर सेल्स क्रेडिटला होता, तो जर रिटर्न झाला तर सेल्स रिटर्न कुठे जाणार? डेबिटला. मग सेल्स क्रेडिटला असतो तर त्याचे रिटर्न डेबिटला असतात. मग सेल्स क्रेडिटला होता, त्याचे रिटर्न डेबिटला. आणि सेल्स रिटर्नला काय शब्द वापरायचा? रिटर्न इनवर्ड. मग रिटर्न इनवर्ड घ्यायचं डेबिटला. मग या रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट. रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू, कुणाकडून रिटर्न आला? तर सेल्सच्या एंट्रीमध्ये कोण? रिया. मग टू रिया अकाउंट. कितीचा माल परत आला? 3,000चा. अमाऊंट लिहा 3,000. नॅरेशन. बिंग गुड्स रिटर्न बाय रिया. रियाने गुड्स परत केल्या. मग रिया गुड्स रिटर्नचा ट्रान्झॅक्शन कसं सोडवला? तर ओळखायचं रियाने माल परत केला. हे जर नाही समजलं तर रिया कोणत्या ट्रान्झॅक्शनमध्ये? सेल्स, म्हणजे सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्नला काय म्हणतात? रिटर्न इनवर्ड. मग काय करायचं? सेल्सची एंट्री बघायची फक्त. सेल्सच्या एंट्रीमध्ये सेल्स क्रेडिटला होता, मग सेल्स क्रेडिटला तर त्याचे रिटर्न डेबिटला. मग सेल्स क्रेडिटला तर त्याचे रिटर्न डेबिटला घ्या. रिटर्न इनवर्ड टू रिया. म्हणजे इथं रिया डेबिटला होती, इथं क्रेडिटला गेली. म्हणजे रिटर्नच्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅशचं ट्रिक वापरायची नाही, फक्त उलटी करायची. आता गुड्स वर्थ ₹2,000 रिटर्न टू निलेश. रिटर्न आपण केले निलेशला. हे नाही समजलं तुम्हाला तर बघा निलेश बघायचं मागच्या एंट्रीमध्ये. परचेसच्या एंट्रीमध्ये निलेश आहे. मग निलेशला आपण माल
निलेशकडून माल खरेदी केला होता, आता ते आपण परत केले, मग हे परचेस रिटर्नचं ट्रान्झॅक्शन आहे आणि परचेस रिटर्नला काय म्हणतात, रिटर्न आउटवर्ड. मग एंट्री करताना रिटर्न आउटवर्ड शब्द वापरायचं. मग परचेसची ट्रान्झॅक्शन बघा, 14 तारीख परचेस कुठं आहे, परचेस डेबिटला आहे, तर त्याचे रिटर्न कुठे जातील, क्रेडिटला. मग परचेस डेबिटला, तर परचेस रिटर्न जातील क्रेडिटला. मग परचेस रिटर्न क्रेडिटला आणि निलेश डेबिटला, उलट एंट्री करायची. मग किती तारीख आहे, 30 तारीख. निलेश येणार डेबिटला, निलेश अकाउंट डेबिट आणि परचेस रिटर्न आहे म्हणून काय शब्द वापरायचा, टू रिटर्न आउटवर्ड अकाउंट. आणि कितीचा माल परत केला आहे, 2000. अमाऊंट लिहा, डेबिटला 2000, क्रेडिटला 2000. या पद्धतीने रिटर्नचे ट्रान्झॅक्शन तुम्ही सोडू शकतात. जागा थोडी ॲडजस्ट करू. नॅरेशन लिहा, बिंग गुड्स रिटर्न टू निलेश, गुड्स रिटर्न टू निलेश. संपल्या एंट्र्या, टोटल करून टाका. मग यांची टोटल करा विद्यार्थी मित्रांनो, टोटल किती येते बघा. तर तुम्ही यांची टोटल करा. टोटल मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करा. टोटल येणार विद्यार्थी मित्रांनो 5,81,800, 5,81,800 एवढी तुमची टोटल येते. या ट्रान्झॅक्शनमध्ये आज 2 नवीन ट्रान्झॅक्शन शिकलो रिटर्नचे. एका रिटर्नला म्हणतात परचेस रिटर्न आणि एका रिटर्नला म्हणतात सेल्स रिटर्न. त्यांना काय शब्द वापरायचे, परचेस रिटर्नला रिटर्न आउटवर्ड शब्द वापरा, सेल्स रिटर्नला रिटर्न इनवर्ड शब्द वापरा. कुठे घ्यायचे, तर परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस कुठं असतो, डेबिटला, तर त्याचे रिटर्न कुठं जातील, क्रेडिटला, रिटर्न आउटवर्ड. सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये सेल्स असतो क्रेडिटला, तर त्याचे रिटर्न कुठं जातील, डेबिटला, रिटर्न इनवर्ड, डेबिटला. उलट एंट्री करायची आणि या पद्धतीने सोडवायचं. तर बघा, आता रियाकडून वस्तू विकल्या होत्या, मग रिया डेबिटला होती, सेल्स क्रेडिटला. मग सेल्स क्रेडिटला, त्याची रिटर्न डेबिटला, मग रिटर्न डेबिटला आणि रिया क्रेडिटला आली. बघा, परचेसमध्ये निलेश क्रेडिटला होता, तर निलेश जाणार रिटर्नमध्ये डेबिटला आणि परचेस डेबिटला होता, त्याचं रिटर्न जाणार क्रेडिटला, रिटर्न आउटवर्ड. फक्त कोणत्या रिटर्नला कोणता शब्द वापरायचा, परचेस केलेला माल रिटर्न केला तर रिटर्न आउटवर्ड शब्द वापरा आणि सेल्स केलेला माल रिटर्न केला तर रिटर्न इनवर्ड शब्द वापरा. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. पुढच्या प्रॉब्लेमला परत आपण याची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.